गोपाल बद्री या गावात संतलाल हे गृहस्थ राहत होते. त्यांची मुलगी सुमन विवाहयोग्य झाल्याने तिच्यासाठी नवरा शोधण्याचे काम सुरू झाले. गोरापान रंग, सडपातळ बांधा, हसरा चेहरा आणि लाडीक बोलणारी सुमन नावाप्रमाणेच फुलासारखी नाजूक आणि कोमल होती. वयाची 20 पार झालेल्या सुमनवर जवानीची झळाळी आली होती. तिच्यावर जीव टाकणारे अनेक आशिक होते. तिलाही पुरुषांशी गप्पा गोष्टी करण्यात मजा येत होती. ती बिनधास्त वागत होती. हे एका दृष्टीने चांगले असले तरी तिच्या या वागण्याने तिच्याबद्दल चांगले बोलले जात नव्हते. त्यामुळे तिचे लग्न जमण्यात अडचणी येत होत्या. ती वयाची 25 गाठत आली होती आणि तरीही तिचे लग्न ठरत नसल्याने तिचे पालक काळजीत होते. एखादे स्थळ बघून तिचे लग्न लवकर उरकून टाकावे असा त्यांचा विचार होता. दरम्यान तिच्यासाठी बलकपूर येथील एका तरुणाशी तिचा विवाह ठरला. रीतिरिवाजाप्रमाणे सुमनचे लग्न लावून तिचे पालक जबाबदारीतून मुक्त झाले. सुमन सासरी नांदायला आली. गोरीपान आणि देखणी बायको मिळाल्याने तिचा नवरा खुश होता. तो तिचे सगळे लाड पुरवत होता. सुखाचा संसार सुरू झाला होता. ती खेळकर आणि हसरी होती. तिच्या सौंदर्याचा स्वाद चाकताना तिचा नवरा सारे काही विसरून जात होता. आपल्याला देखणी बायको मिळाली याचे त्याला कौतुक वाटत होते. पण हळूहळू तिच्याबद्दल काही गोष्टी त्याच्या कानावर येत होत्या. तसेच तिचे हसत खिदळत राहणे त्याला खटकू लागले. परपुरुषांशीही तिची सलगी लाडीक बोलणे त्याच्या मनात संशय निर्माण करू लागली. पण संसाराकडे बघून तो तिला समजावून सांगत होता. तो सांगतो तेव्हा ती मान डोलवायची. मात्र 2-4 दिवसात पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू व्हायचे. असे करता करता त्यांच्या संसाराला 7-8 वर्षे होत आली. संसारात 2 मुले झाली होती. आता मुलांकडे बघून तरी ती नीट वागेल असे तिच्या नवऱ्याला वाटत होते. पण तसे काही झाले नाही. उलट अलीकडे घरातील वातावरण जास्तच बिघडले गेले. तिचा नवरा दिवसभर कामाच्या व्यापाने थकून जायचा आणि जेवण खाणे आटोपून शांत झोपी जायचा. त्यामुळे सुमनचे आनंदात राहणे त्याला खटकत होते. ती परपुरुषांशी बोलताना पाहिले की त्याला तिच्या चारित्र्याचा संशय येत होता. त्यातूनच या दोघात खटके उडू लागले. नवरा बायकोत वारंवार भांडणे होऊ लागल्याने अखेरीस तिने घर सोडले. ती मुलांना घेऊन माहेरी येऊन राहू लागली. आता तिला सांभाळण्याची जबाबदारी तिच्या आईवडिलांवर पडली. तिच्या पोटी 2 मुलेही असल्याने आता तिनेही काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला. ती छोटे मोठे काम करून घरची जबाबदारी सांभाळू लागली. सुमन आता 35ला आली होती. नवऱ्याने सोडल्यामुळे ऐन जवानीत तिला एकाकी आयुष्य जगावे लागत होते. काम वासना जागृत होणारे तिचे वय होते. त्यामुळे तिची नजर मनपसंत पुरुषाच्या शोधात होती. या दरम्यान तिची ओळख विवेकशी झाली. विवेक हा नवतरुण होता. त्याच्या बहिणीचे सासर या गावात होते. ती नव्यानेच या गावात नांदायला आली होती. त्यामुळे तिच्या माहेरचे लोक कधी कधी तिला भेटायला येत होते. त्यातच तिचा भाऊ विवेकचे येणे जाणे जरा जास्तच होते. त्यातूनच बहिणीच्या सासरच्या घराजवळ राहणाऱ्या सुमनची विवेकशी ओळख झाली. सुमन सारख्या सुंदर तरुणीला बघून विवेकची नजर स्थिरावली होती. ती नवऱ्याला सोडून आली आहे आणि येथे ती एकटीच राहते हे माहीत झाल्यापासून विवेक तिच्या मागे पुढे करू लागला. त्याचे हे घुटमळणे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिनेही त्याला नजरेने नजर द्यायला सुरुवात केली. कारण तिलाही तो आवडला होता. दोघांच्या वयात फरक असला तरी त्यांच्या नजरेतील इशारे एकमेकांना समजले होते. दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला आणि मग काम सोपे बनून गेले. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सहज बनवल्या आहेत. त्यातील अनैतिक संबंध हेही एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आवडलेल्या व्यक्तीच्या संपर्कात सहवासात राहता येते. मनातील गुपित सांगता येते. विवेक आणि सुमन यांच्यात सोशल मीडियावरून बोलणे वाढत गेले. हळूहळू ते एकमेकांना कॉल करू लागले. दोघांतील घसट चांगलीच वाढली होती. अखेरीस तो दिवस उगवला ज्या दिवशी त्या दोघांचे मिलन होणार होते. सुमन काही कामानिमित्त परगावी निघाली होती तर विवेक सकाळी सकाळीच बहिणीसाठी काहीतरी घेऊन आला होता. तो बहिणीला भेटून परत निघाला होता तेव्हा बस स्टँडवर सुमन उभी असलेली त्याला दिसली. तिला पाहून त्याने मोटरसायकल थांबवली. वहिनी कुठे जाणार आहात, सोडू का तुम्हाला, असे त्याने तिला विचारले. तेव्हा तिने त्याला सांगितले, मी शहरात चालले आहे. तो म्हणाला, चला बसा माझ्या गाडीवर, मी तुम्हाला सोडतो. आणि ते दोघे
सुसाट वेगाने शहराच्या दिशेने निघाले. दोघे गप्पा मारत निघाले होते. ती तिला बिलगून बसली होती. तिच्या शरीराच्या नरम स्पर्शाने तो गरम होत होता आणि त्याने गाडी लॉजवर नेली. लॉजवर त्या दोघांनी कामक्रीडा पूर्ण केली. दोघांचीही वासनातृप्ती झाली होती आणि त्यांच्यात आता अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. दोघांनाही कुणी विचारणारे नसल्याने त्यांच्यात नियमित संबंध होऊ लागले. पाहता पाहता 2 वर्षाचा काळ लोटला. दोघेही समरस होऊन गेले होते. या नात्याला आता समाज मान्यता मिळाली पाहिजे असे तिला वाटत होते. त्यामुळे तिने त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह करण्यास सुरुवात केली. त्याने तिला लग्नाचे वचन दिले होते. तिला आयुष्यभर सांभाळण्याची शपथ दिली होती. तिला भोगताना तो मोठ्या मोठ्या गप्पा मारत होता. पण लग्न करण्याची वेळ आली तेव्हा मात्र तो टाळाटाळ करू लागला. वयाने मोठी, नवरा सोडून आलेली आणि 2 मुले असणारी सुमन पत्नी म्हणून स्वीकारणे त्याला मान्य नव्हते. आता तो तिला टाळू लागला तर ती त्याच्यावर विश्वास ठेवून तो म्हणेल ते करत होती. त्याला ती नवरा मानत होती. पण आता तो बदलल्याने ती जास्तच घाबरली. तिने त्याच्या मागे जास्तच तगादा लावला. माझ्याशी लग्न कर नाहीतर मला 5 लाख रुपये दे अशी ती म्हणत होती. तसेच तू मला फसवलेस तर मी तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार करेन अशी धमकीही ती त्याला देऊ लागली. आता प्रेम संपले आणि तंटा सुरू झाला. ती काही लग्न केल्याशिवाय गप्प बसणार नव्हती. तर त्यालाही तिच्यापासून सुटका हवी होती. यातून एकच मार्ग त्याला दिसला, तो म्हणजे तिला कायमचे संपवणे. ती संपली म्हणजे आपल्याला कसलीच अडचण येणार नाही असे त्याला वाटू लागले. हळूहळू तिला ठार मारण्यासाठी त्याच्या मनाची तयारी झाली. त्यासाठी विवेक सुमनला घेऊन शिवगड येथील एका हॉटेलमध्ये गेला. तिथे विवेकने सुमन ही त्याची बायको असल्याचेही सांगितले आणि रूम घेतली. काही वेळ ते हॉटेलच्या खोलीत गेले. खोलीत गेल्यावर त्यांनी कामक्रीडा चालू केली. कामक्रीडा करता करताच तिने विषय काढला, आपण लग्न कधी करायचे. तेव्हा तो काही बोलत नव्हता. ती म्हणाली, तू लग्न केले नाहीस तर तुझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार अशी धमकी तिने दिल्याने तो चवताळला. त्याने तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळला आणि काही क्षणात तिची धडपड झाली आणि ती निश्चित पडली. तिचा जीव गेल्याची खात्री होताच विवेक उठला. खोलीचा दरवाजा बंद करून तो हॉटेलमधून बाहेर पडला आणि त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. तिथे त्याने पोलिसांना सांगितले की मी माझ्या मैत्रिणीची हत्या केली आहे. तिचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पडलेला आहे. विवेकने जे सांगितले त्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही. पण घटनास्थळी जाऊन पाहिले तेव्हा त्यांना हॉटेलच्या खोलीत सुमनचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तात्काळ विवेकला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने सांगितले की सुमन विवाहित असून लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकत होती. तसेच ती माझ्याकडे 5 लाख रुपयांची मागणी करत होती. पैसे दिले नाही तर खोट्या गुन्ह्यात अडकवणार असल्याची धमकी देत होती. त्यामुळे तिची हत्या केली. त्याने कबुली दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.